आज आपण कोबीच्या वड्या करणार आहोत। कोबीची भाजी आपण नेहमीच खातो, पण आज मी कोबीच्या वड्या करणार आहेत, जे आपण स्नॅक्स म्हणून देखील खाऊ शकतो। आता असे भाग करून मी हा कोबी किसून घेणार आहे। अर्धा कोबी मी किसून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये मी मीठ घालते आणि हे एक 5 मिनिटं मी असंच ठेवणार आहे आणि मग त्याला जे पाणी सुटेल तर ते पाणी मी काढून घेणार आहे, म्हणजे त्या कोबीचा जो थोडासा उग्र वास असतो तो कमी होतो। याला जे पाणी सुटेल तेव्हा मग वड्या करायच्या वेळी आपण तो कोबी पिळून घ्यायचा आहे। आता लसूण, मिरची आणि आलं हे आपण मिक्सरमधनं मी बारीक करून घेणार आहे। एक 10 मिनिटं मी मीठ लावून ठेवलं होतं। आता हे जे कोबीचं पाणी आहे ते असं मी काढून घेते। आता याच्यामध्ये बेसन घालते मी, तांदळाचं पीठ आणि थोडंसं बाजरीचं पीठ आहे। आपण जो ठेचा केला होता तो घालते, कोथिंबीर, तिखट आपल्याला जसं आवडेल तसं। मी इथे 2 चमचे घेतलेलं आहे तिखट आणि 1 चमचा हळद घेतलेली आहे। कोबीला आपण मीठ लावून ठेवल्यामुळे मग मी थोडंसं खाऊन बघितलं, त्या प्रमाणातच इथं मी मीठ घालते आणि 2 चमचे मी तेल घातलं। इथे साधं तेल आहे, त्याच्यामुळे वड्या थोड्याशा आतून मऊ पण होतात आणि वरून त्या खुसखुशीत लागतात। आता हे व्यवस्थित मी हलवून घेते आधी आणि नंतर लागेल तसं पाणी घालून मी भिजवणार आहे, पण शक्यतो पाण्याची गरज जास्त पडत नाही। आता आपलं वडीचं जे मिश्रण आहे ते मी भिजवून घेतलेलं आहे आणि अगदी 2 चमचे पाणी मला याला लागले। आता ना मी इथे तीळ पसरवून घेते। अशा आता मी रोल तयार केलेले आहेत। आता चाळणीमध्ये हे रोल ठेवून मी आता हे वाफवून घेणार आहे। एक 15 मिनिटं आता मी हे वाफवून घेणार आहे। रोल आता आपला छान शिजलेले आहेत, आपण आता ते कट करून घेऊया। हे रोल आता आपले छान तयार झालेले आहेत। आता हे नुसते खाल्ले तरी छान लागतात, पण मी फ्राय करणार आहे। आता या बाउलमध्ये मी 1 चमचा मैदा घेतलेला आहे आणि त्याचं आपलं पातळसर असं घोळ तयार करून घ्यायचा आहे। आता जो मैद्याचा घोळ केलाय त्याच्यामध्ये आता मी वड्या बुडवते। आता या ठिकाणी कॉर्नफ्लॉवर वापरलं तरी चालू शकतं किंवा तांदळाचं पीठ, आणि आता हे मी तेलात सोडते।
आता या कोबीच्या वड्या आपल्याला छान गोल्डन कलरवर फ्राय करून घ्यायच्या. आता मी उलटून घेते वड्या. मस्त कलर आलेला आहे. मस्त आपल्या कोबीच्या खमंग अशा वड्या तयार झालेल्या आहेत. हे जे वरून आपण तीळ लावले ते पण खूप छान दिसतात आणि त्याने टेस्ट पण छान येते. वरून अशा कुरकुरीत आणि आतून पण बघा सॉफ्ट अशा वड्या झालेल्या आहेत. तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर कमेंट्स नक्की द्या. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण जरूर करा. आपण पुन्हा भेटूया.